आता कसं करायला लागला नीट बस की ठीक होतो अरे इथं लावायची र इथं लावायची अरे काय हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आज पहिली आंघोळ आहे तुमच्या बहिणीने घातली का नाही तुम्हाला आंघोळ आज लक्ष्मीपूजन पण आहे बरं का तर मी आता आमच्या भावाला आंघोळ घालणार आहे त्यासाठी उठणं आणलंय बघा आता पण ते कुठं गेलाय की दिसतच नाही सकाळपासून त्याला हुडकते सापडतच नाही ते कुठं झोपला काय माहिती सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या सर्व परिवाराकडून तुम्हाला शुभ दीपावली हॅप्पी दिवाळी ए भैड्या भैड्या कुठे गेलाय काय माहिती कुठे झोपलाय गोदडीत काय माहिती काय झालं रीला सकाळ सकाळ वरडाला त्याला चांगला रगडून काढते रोज त्याची बायको काढते ना आज मीच काढते लय आगावपणा करायला लागलाय भैया काय बाई पोरग आहे किती वेळचं झालं झोपते काय माहिती त्याला बघतेच मी थांब जरा आता अरे ये की बाबा बाहेर पटकन आंघोळ नाही घालायची का हे असं गारब्यात असते उठणं गपचिप झोपा मुली तर उगत ओरडती या ग बस ओरडू नको जरा झोपू दे वायसवणी ही रोज बायकोची किरकिर आज ही जी किरकिर आहे माझ्या मागे उठणं घासताना लय गार लागतंय व म्हणून आपलं झोपायचं नाटक करावं म्हणलं तर सारखेच हाका मारली बाहेड्या बाहेड्या ये बाहेड्या ये बाहेड्या अरे ए बोकडा ये की बाहेर तुला चांगला घासूनच काढते लय लागलाय ना बोलायला ये बाहेर तू पटकन आलो आलो थांब ओरडू नको तसा झोप बी देत नाही काय करते रे काय तर बडबड करते मला हा असू दे थांब तर मग आलो ए तसा का वाकून बघायला लागलाय इकडे काय बाई पोरग आहे पप्पाला बोल की काहीतरी कसं करायला लागले ते आता असंच बसतो का कपडे काढतो नको नको कपडे काढाय नको असंच चोळ असलं काढ की कपडे काढ की नको ग लाज वाटते कपडे काढत असते दिवाळी पोरगे का लाजायला तू ग बस तुला काय करायचंय गार लागतं इथे एक तरी असं चोळ हात पाय जरा चोळ पाठीला काय चोळायचं तेव्हा अरे काढ की कपडे का बाळून लाजायला लागलाय तसा काय पटकन हे ग तो कसं काढतोय थांब की काढतोय ना तुला काय करायचंय काढ की मग पटकन इथं काय सगळे माणसं बघणार इथे नांगा पुंगा तू काढ म्हणून बस ए शिवानी तुझ्या पप्पाला सांग बरं काहीतरी असं करायला लागले ते कसला मांदाला गावा सुटलाय आणि बरं तुम्हाला चोळायचंय जरा गरम पाणी ओतलं काय यात हमस वाटलंय गरम ओतलंय का वसून काय करायचंय गरमच वाटले हे ग लाज वाटते का बाहेर तुला काय माहितीये काय बाय पोरग आहे आणि पॅन्ट कोण काढायचं पॅन्ट नाही काढत आता असं चोळ पॅन्ट काढते का काय नाही तीच चोळ आता असंच लाज वाटायला लागली एक तरी चोळ चोळ आता काय चोळायचं चोळ दमानं चोळ जरा मी काय 5 वर्ष जरा केलं नाही वास तर किती या लागलाय अंगाचा इथं मीच बेशुद्ध पडायची तुला चोळून चोळून तुला म्हणती शिवानी मला नाही म्हणत माझ्याकडे बघायला लागली आहे रोज बायको चोळती आज मी चोळती चोळा सालपाट काढून मग बाज झाला अंगात माझ्या गरीबाच्या गार लागतंय रे गार लागायला लागले तसं का दचकायला झालंय मग भिली की मी गार लागतंय की मग सांग की तसं शिवानी गार लागतंय रे एवढा गड्यासारखा गडीन आणि थंडीला भेटते गाड्याला गार लागत नसते का गार लागते की पण एवढं कुठे निमताळपणा करते ती गडी चोळायला लागली बाई बाकी किती मळ तर निघायला लागलाय पाठीवर आंघोळ बिंगोळ घातली होती का नव्हती तुझ्या मम्मीनं कधी गेल्या वर्षी केली का हिनच घातली होती का हिनच घातली तवाच केली गेल्या वर्षी आता नाही ती केली कधी किती मळ आहे की बघ मला घाण म्हणते तू आंघोळ केली का जा पारोशी आंघोळ करून ये मला नाव होती काय तू मग हात बांधून बसला ना तसं
तसंच बस. लय वळवळ करू नको तुझा हात, नाही तर बांधून ठेवीन बघ. आता असंच हाताची घडी घालून बसतो का? हात बी असा असं करतो जरा का तसंच चोळू? आता तोच सांगितले हात असा ठो काढू नको म्हणून. मग आता दिवसभर ठेवत असत काढ ते हात. आता लाज वाटते का तुझं? काय आहे की तो जरा दमा दमाना जरा वाईसवानी. हा अरे चोळ. कसलंय असलं पोरग काय माहिती. गाड्या माणसाला बेजत असती का? असते असते हा, असते. बरं, जरा इकडे बसू दे जरा. हा आता चोळ. बघा भाऊ आमचा आणि तुमचं बघा. अगं चोळू की पर्स घेऊन कुठं मिरवा लागली. काढ ते ठेव खाली आणि दा चोळ. लाव जरा तू पण. हा घ्यायचं असते चोळून. चान्स मारायचा चान्स. चोळ कना 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 कना. अगं बया नाही घाण देतात आईची काय देतात शेण शेण असतंय वय गाई. अगं उठ नाही लाव तू. तुला काय करत तू लाव आणि चोळ. कसा 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 बाई पप्पा नाही का याक नाही तू याक याक म्हणून माझं सगळं मूड घालवलं घासायचा. इकडे पाठीला घास तू. याक याक म्हणायला लागली. येडच आहे. घास पटपटा शिवानी घास. काय होतंय? मग निघतंय तर काढ की मग पटापटा. अगं शिवानी मळ निघणारच ना. ह्या वर्षाला केली की पुढच्या वर्षी जांभूळ करताय, त्याच्यामुळे मळ निघते. चोळ पटापटा. त्याची म्हणतात मम्मा कच्ची काय म्हणते काय म्हणते मामा? हा सांग आता का ग बसली? काय म्हणते मामा? काय बघते माझ्याकडे? ग बस. मी नसतो आंघोळ करत रोज रोज. मी कधी तर 4 दिवसांनी एकदा आंघोळ करत असतो. तू बी लगी नाव उठवा लागली मला गरीबाला. पॅन्ट काढ. नको नको आता पॅन्ट काढते का काय? नको आहे पॅन्ट बिंट काय. असंच चळ. पॅन्ट नसतो काढत मी. नको माझी चेडी फाटके. पॅन्ट असते वय तवा. कळलं नाही काय येताना नवीन आणायची मग. नाही. आता कसं करायला लागला? नीट बस की. ठीक होतो. हा. अरे इथं लावायची र, इथं लावायची. हं. अरे मग काय कसं? काय बाई पोरग आहे येड्यावानीच करायला लागले. बरं हा. पहिलवानीची कुस्ती खेळायला नाही जायचं. माहित आहे बॉडी बिल्डर आहे ते. मग कसं बसू सांग. हा, बाई बस. हं. आता असं बसायचं का? काय म्हणते लोक? काय तुझं मला काय कळलं? हा बस. काय बाई पोरग आहे वर का? तुम्हाला कसं घासा तसं घासा. तुम्ही लागला मला टिंगल्या करायला लागला. आता असंच बसतो आता मी. हा हा तसं बस जरा हनुमानावानी. हनुमान असा बसतो काय? हा आमच्या तसंच बसतो हनुमान. गपकी गपकी. उठण्याचा वास तरी घाण यायला लागलाय का? शेण टाकलंय त्याच्यात. शेण टाकले काय? शेण टाकलं ना शिवानी आपण. एक बघ तुझी पोरगी सुद्धा हसायला लागली. राहू दे राहू दे. आता काय बोलत नाही मी. आता तुम्ही घासा पटा पटा पटा. श्वास घेतलाय ना सोड. उग परत ही छाती बिती फुगायची मांदळी. हा आकडून गेलं नका. भारी दिसतोय चिकना चिकना. दिसतोय चिकना? भारी दिसतोय ना मित्रांनो. सांगा कमेंट मध्ये चिकना दिसतोय का वांगाळ दिसतोय? आता असं करते ती. तोंडाला नको तोंडाला नको. तोंड चुनचुन उठतंय दमाना दमाना. एवढा मळ निघत असतो का टरक भरून? तू बी टिंगल्या करले माझ्या. अगं हे पाय पाय राहिलेत आहे का आणखीन चोळायचं? अगं मळ निघल ती निघल पण ही पॅन्टच काढा नाही ना. काय करू? का पप्पाची चड्डी फाटली काय? तुम्ही नका माझ्या आबरू खायला लागला पाक. राहू द्या. घासायचं असलं घासायला तर जाऊ उठू इथं. आय बस बस घासा लागली. घास पट 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 पट. जाऊ दे. एक तर गार लागली माहिती गारव्याचा दिवस आहे. एवढी मोठी कपडे घेतली पण चड्डी घेतली नाही. त्याला पैसे दूर नाही तर महागाई ह्या वर्षी बाई. तुला काय सांगायचं आहे? तू घासते का जाते आता? घास बाय शिवानी घास. घास इकडचा पाय. चल बस इकडं. घरी शेण तुझं. पोरीनं शेणच करून टाकलंय. तर मित्रांनो
तुम्हाला दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला तर घासून काढलं, तुमच्या बहिणीने तुम्हाला घासून काढलं का नाही बघा. आता झाला की तू काही इथंच बसतो पायावणी. चल की आंघोळ करायला. आणि ती पोरगी बघ चुळून चुळून दमली, खायला लागली, तिला भूक लागली. पट पटकन. एवढं गरम पाणी असतं बाई का? अरे तुला गार पाणी चालत नाही, गरम चालत नाही, थंडी वाजते. अगं काय माणूस आहे का प्राणी आहे तू असला कसला विचित्र. आता गप्प बस आणि ती पॅन्ट काढ. आंघोळ करताना पॅन्ट असते होय. पॅन्ट नको ग, पॅन्टीला लय मोठं बुळूक पडलंय. तुम्ही घासताना तर लय मोठी पॅन्ट फाटली माझी चढीतनं. तुम्ही पॅन्टीच्या बघायला लागू नका. तुम्ही असं आहे असलं घासलं तर मी चालू गावात हिंडायला, असं जाणार हिंडायला. घास होत चल तसंच. पोरानं पाकी इज्जत काढली पॅन्टीची चडीची. साबण पण नाही काय पाठी हो साबण. मी तर नाही तुला हा? ते आंघोळ कर की, तसं माझ्या तोंडावर पाणी तुपडायला लागलं सगळं. तो काय का त्यामध्ये साबण पाठी. आधी साबण गोळगोळीने त्याला वेगळं करून हातात बसवतो नाही तर. हातातच घालून बसले चार वेळा कुठं आंघोळीला जायचं असल्याने. आता पुतळ्यावानी तसं का होत बसलाय येड्यावानी. काय पोरगा ही योगिता कशी झेलती काय माहिती दिवस त्याला. डोळे झाके, डोळे साबण जाईल. बहिड्या आता बस कर की आंघोळी. तो का कसं करतो आता. आलो काय मस्त पैसे आंघोळ करून टोपी घालून आलोय का. आणि टोपी कुठं घातली तू. तुला काय करायचं. जा की काही ते उभा राहतो दिवसभर. कपडे बिपडे घाल की जा. झाले की आता. बरं घालतो. लाज तर मित्रांनो असतोय तर आमच्या भाऊ बहिणीकडून तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमचा दिवस चांगला जावो. आमचा दिवस चांगला गेला. बाय.